नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। 29 साईजचा फोरटक्स ब्लाऊज जो आपण कटिंग केला होता तो आज शिवायचा कसा ते आपण पाहणार आहोत। ब्लाऊजला टक्स कसे टाकायचे ते पण आपण पाहणार आहोत। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। हे आहेत आपले दोन्ही पार्ट, समोरचे क्रॉसपट्टी आणि समोरचा भाग, जे आपण कटिंग केलेला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। नसेल पाहिला तर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहून घ्या। आता आपण हे जे टक्स मारलेले आहेत ते आपल्याला खालच्या साईडने उमटवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इकडून गडद केलं आणि त्याच्यावरती असं प्रेस करून खालच्या साईडने उमटवून घ्यायचे। आता हे खालच्या साईडने उमटलेले आहेत। आता ह्याला पुन्हा खडूने डार्क करायचं। अशा पद्धतीने आणि हे दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून परत दोन्ही भागांवर हे मार्किंग केलेले उमटवून घ्यायचं। अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण हे टक्स उमटवून घेतलेले आहेत। आता हे टक्स मारायचे कसे ते आपण पाहूया। त्यासाठी हे दोन्ही भाग आपण वेगळे करून घेऊया। आता हे दोन्ही भाग आपले वेगळे झालेले आहेत। आता आपण सर्वप्रथम हा जो आपला पोटाच्या साईडचा टक्स असतो तो मारून घ्यायचा। 1 इंच रुंदीचा आहे आणि 2 इंच याची उंची आहे। दोन्ही साईडने अर्धा इंच आपण घेतलेला आहे। अशा पद्धतीने हा टक्स आपण मारून घेतलेला आहे। आता ह्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व जे टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत। आता ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व टक्स मारून घ्यायचे। आता हा आडवा टक्स आपण शिलाई केलेला आहे। आता मोंढ्याच्या साईडचा आणि हुकलूक पट्टीच्या साईडचा दोन्ही पण टक्स एकसारख्या पद्धतीने जशी मार्किंग केलेली आहे तशी शिवून घ्यायची। आता हे सर्व टक्स आपण मारून घेतलेले आहेत। आता ह्याला आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत। क्रॉसपट्टी कशी जोडायची ते आपण आता पाहूया। दोन्ही साईडला आपण टक्स मारून घेऊ। दोन्ही साईडला टक्स मारून घेतलेले आहेत। आता आपल्याला क्रॉसपट्टी कशी जोडायची ते पाहूया। हे आपल्या क्रॉसपट्ट्या आहेत ज्या आपण अखंड मध्ये काढल्या होत्या, त्या आता दोन्ही वेगळ्या करून घ्यायच्या। दोन्ही पण क्रॉसपट्ट्या आपण वेगळ्या केलेल्या आहेत, त्या आता जोडायच्या कशा ते पाहूया। अशा पद्धतीने दोन्ही क्रॉसपट्ट्या व्यवस्थित उलट्या सोयीच्या पाहून एकमेकांवर ठेवून घ्यायच्या। आता ही क्रॉसपट्टी अशी उलटी करायची आणि समोरच्या भागावर ठेवायची। अशा पद्धतीने जो आकार दिलेला भाग आहे तो व्यवस्थित ठेवायचा आणि अर्धा इंचावर शिलाई द्यायला सुरुवात करायची। ही शिलाई पुढे जाऊन अर्ध्या इंचाची पाव इंचावर आली पाहिजे, जेणेकरून क्रॉसपट्टीला खूप छान आकार येतो। आता अशी ही शिलाई अर्ध्या इंचावरून खाली पाव इंचावर आणायची आणि पाव इंचावरच कंप्लीट करायची। अशा पद्धतीने पूर्ण शिलाई पाव इंचावर करून घ्यायची। आता ही एक साईडने लावून झालेली आहे। आता आपण ही दुसऱ्या साईडने कशी लावायची ते पाहूया। त्यासाठी आपण
हा वरचा जो गळ्याचा भाग आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि क्रॉसपट्टीच्या मध्ये ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि परत क्रॉसपट्टीला अर्ध्या इंचावर शिलाई द्यायला सुरुवात करायची आणि पाव इंचापर्यंत नेऊन कंप्लीट करायची. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही अखंड क्रॉसपट्टी दोन्ही साईडने शिवून झालेली आहे. अशा पद्धतीची क्रॉसपट्टी जर तुम्ही शिवली तर अगदी फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला. तर आता ही बाहेर काढून घेऊया आपण आणि मग बघूया फिनिशिंग. ह्या साईड खालच्या साईडला जी शिलाई येते ती येत नाही अशा पद्धतीची जर क्रॉसपट्टी आपण काढली तर. आता ही बाहेर काढून घ्यायची. अगदी फिनिशिंगमध्ये ही क्रॉसपट्टी आपली लावून तयार झालेली आहे. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी फिनिशिंगमध्ये आपण क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे. आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. आणि अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि काही जर कमी जास्ती झाले असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.